धर्माबाद तालुक्यातील मोजे मनूर गावात स्वातंत्र्यापासून स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। स्मशानभूमीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी, आंदोलने आणि उपोषणे करून देखील उपयोग झाला नाही। मनूर लगतच्या गट ग्रामपंचायत संगम या ठिकाणी गायरान जमीन उपलब्ध असल्यामुळे दोनही गावांसाठी तिथेच स्मशानभूमी मिळावी अशी मागणी मनूर वासियांनी केली होती, परंतु तीर्थक्षेत्र संगमेश्वर मंदिराच्या जवळपास स्मशानभूमी नको असा संगम वासियांचा हट्ट असल्यामुळे हा तिढा कायम होता। आज मनूर गावात एक दुःखद घटना घडली। स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थांना अखेर त्या वादग्रस्त गायरान जमिनीवरच अंत्यविधी करावा लागला। यावेळी संगम वासियांनी या अंत्यविधीला तीव्र विरोध दर्शवला। मात्र पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि पत्रकार मंडळी घटनास्थळी उपस्थित असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली, परंतु घटनेने स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मनूरवासियांचा स्मशानभूमीचा संघर्ष अद्याप संपलेला नाही। स्मशानभूमी नाही। आज आम्ही जन्मल्यापासून आमच्या गावाला पुनर्वसन झालेलं गाव आहे मनूर, आणि संगम पण आमच्या शेजारी आमच्या गावात आमच्याच जमिनीमध्ये गावाला बसवलेले संगम। त्यांना पण स्मशानभूमी नाही, आम्हाला पण स्मशानभूमी नाही। पण शासनानं काय केलं, प्रशासनानं आम्हाला जागा दाखवली, संगमची गायरान जमीन कुठं हात हे करून दिले, पण सातबारावर नोंद अजून बी करून दिलेली नाही। त्याकरिता आम्हाला उपोषण केले, सगळं काय केलं आजपर्यंत, पण लास्टला आज आमच्या गावात घटना ते घडली। तर त्या विषयामुळे आम्ही नेल्या, तिथं प्रशासन आले, पोलीस प्रशासन आले, सगळेच आले, सगळ्यांच्या सहकार्याने झाली। पण हे दोघांच्या आमच्या शेजारीच्या गावामध्ये वाद निर्माण व्हायची जास्त शासनाने याच्यावर लक्ष देऊन मार्ग काढावा आणि सातबारावर आमच्या नोंद करून द्यावा, स्मशानभूमी मनूर नोंद करून द्यावा। जवळपास आता स्वातंत्र्य होऊन आमचं 78 वर्ष झालेले आहेत। 78 वर्षापासून आमच्या गावात स्मशानभूमीचं नाही। तेव्हापासून आम्ही प्रायव्हेट ज्याच्या त्याच्या शेतामध्ये घेऊन जात होतो, आणि एका मालकाने, पूर्वीच्या मालकाने, जो मोठे जमीनदार होते, त्यांनी आज घडीला वेगळं पडले, सगळ्यांनी छोटे छोटे जमीनदार झालेले आहेत। आणि ती पण नदीच्या काठावर होती, छोटीशी 1-2 गुंठे जागा होती। ती जागा आज घडीला संपूर्ण कोसळून गेलेली आहे। नदीच्या काठावर असल्यामुळे तिथं जागाच नाही अवेलेबल, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं। NTV न्यूज मराठी, धर्माबाद, नांदेड।